थांबा, 1 मिनिट. तुमची ती एक इच्छा आहे जी बायको नेहमी नाकारते. तुम्ही प्रयत्न करता पण नाही ऐकावं लागतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे की 99% पुरुष नक्की कुठे चुकतात आणि हे 3 बदल केलेत तर बायको स्वतःहून पुढे येईल. नमस्कार मित्रांनो, तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा रिलेशनशिपमध्ये सगळं काही ठीक आहे, पण ती एक गोष्ट जी तुम्हाला मनापासून हवी असते ती करायला तुमची बायको साफ नाकार देते का? तुम्हाला असं वाटतं का की तुमची ही फॅन्टसी फक्त एक स्वप्नच राहील? तुमची बायको तुमच्या शारीरिक गरजा समजू शकत नाहीये का? 99% पुरुषांना हेच माहीत नसतं की आपल्या बायकोला या कामासाठी कसं मनवायचं. आणि जे प्रयत्न करतात त्यांना अनेकदा नाही ऐकावं लागतं. पण आज मी तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुमची बायको स्वतःहून तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला ते सुख मिळेल ज्याची तुम्ही नेहमीच इच्छा केली आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती फक्त धोकादायकच नसते तर ती तुमच्या नात्यात दुरावा आणि कटुताही आणू शकते. आज जर तुम्ही हे स्टेप्स मिस केलेत तर कदाचित तुम्हाला तो आनंद कधीच मिळणार नाही ज्याचं तुम्ही स्वप्न पाहत आहात. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रिया पाटील. गेल्या अनेक वर्षांपासून मी मेन्स हेल्थ, रिलेशनशिप, इंटिमेसी एज्युकेशन आणि सायकॉलॉजी या क्षेत्रात कन्सल्ट करत आहे. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हे सगळं फक्त शारीरिक नाही तर खूप खोलवर असलेल्या इंटरनल फीलिंग्सचा खेळ आहे. स्त्रिया अनेकदा या गोष्टीसाठी कचरतात कारण आपले प्रायव्हेट पार्ट्स आपण नेहमी झाकून ठेवतो. तिथूनच युरिन पास केली जाते, घाम येतो आणि कधीकधी दुर्गंधीही येऊ शकते. अशावेळी कोणत्याही महिलेसाठी ते तोंडात घेणं सायकोलॉजिकली थोडं कठीण जातं. आणि हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ती नाकारत असते तेव्हा ती तुम्हाला नाकारत नसते, ती त्या अस्वस्थतेला नाकारत असते. तिच्या मनात भीती असते, संकोच असतो, आणि जर तुम्ही ती भीती दूर केलीत तर ती नाही कधीच म्हणणार नाही. पण यात तुमच्या काही छोट्या छोट्या चुका आणि सवयीही सामील असतात. त्या मी तुम्हाला एक एक करून समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुमची बायको फक्त तयारच होणार नाही तर ती स्वतः हे एन्जॉय करू लागेल. सर्वात आधी बोलूया हायजीन म्हणजेच स्वच्छतेबद्दल. तुम्ही स्वतः विचार करा, जर तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि तिथे आधीच कचरा पसरलेला असेल तर तुम्हाला तिथे जेवायला किंवा झोपायला आवडेल का? अजिबात नाही. अगदी तसंच जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या बायकोने तुम्हाला ब्लोजॉब द्यावा आणि तोही पूर्ण मनाने द्यावा, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या त्या भागाच्या स्वच्छतेवर पूर्ण लक्ष द्यावं लागेल. तिथे कोणत्याही प्रकारचा वास येता कामा नाही. यात प्युबिक हेअरचाही खूप मोठा रोल आहे. अनेक पुरुषांना आणि महिलांना केस आवडतात, पण ते केस नाकात किंवा तोंडात टोचू शकतात, ज्यामुळे ती अनकम्फर्टेबल फील करते. याशिवाय घामामुळे दुर्गंधी येते, बॅक्टेरिया तयार होऊ शकतात आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच एकतर प्युबिक हेअर पूर्णपणे रिमूव्ह करा किंवा व्यवस्थित ट्रिम करून छोटे ठेवा. रोज आंघोळ करताना कोणताही हार्ड साबण वापरू नका. त्याऐवजी एखादा आयुर्वेदिक इंटिमेट वॉश वापरा ज्यामध्ये केमिकल्स नसतील. त्याने चांगली स्वच्छता करा. तिथे स्मेग्मा नावाचा पांढरा साचणारा पदार्थ अजिबात नसला पाहिजे. जर तुमच्या बायकोने ते पाहिलं तर विश्वास ठेवा, ती पुन्हा तिकडे बघणंही पसंत करणार नाही. आणि जेव्हाही युरिन पास करायला जाल तेव्हा नेहमी पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. ही छोटीशी सवय खूप मोठा बदल घडवून आणते. विचार करा, ज्या माणसाशी ती आयुष्य जगते त्याच्याबद्दल तिला एक सुंदर, सुरक्षित आणि आदराची भावना असणं किती गरजेचं आहे. स्वच्छता ही फक्त शरीराची काळजी नाही, ती तुमच्या बायकोबद्दलचा आदर आहे, तिच्याबद्दलचं प्रेम आहे. जर तुमची हायजीन परफेक्ट असेल तर ज्याप्रमाणे ती तुमचे बोट तोंडात घेऊ शकते तसंच ती तुमच्या प्रायव्हेट पार्टलाही आनंदाने ॲक्सेप्ट करेल. आता दुसऱ्या मोठ्या चुकीबद्दल बोलूया, जी बहुतांश पुरुष करतात. जर बायको सुरुवातीला तयार झालीच तर ओव्हर एक्साइटमेंटमध्ये पुरुष ते खूप खोलवर ढकलण्याचा प्रयत्न करतात. यामुळे फिमेलला गॅग रिफ्लेक्स होतो, म्हणजेच उलटीसारखं वाटतं किंवा गुदमरल्यासारखं होतं. आणि जेव्हा एखादी गोष्ट कम्फर्टनी होत नाही तेव्हा ती ते सोडून देते. एकदा का तिला तो वाईट अनुभव मिळाला की पुन्हा ती त्या गोष्टीकडे वळण्याचं धाडसच करत नाही. ती घाबरते आणि तुमची फॅन्टसी कायमची बंद दाराआड जाते. म्हणूनच भावांनो, ही चूक अजिबात करू नका. जर तुम्हाला खरा आनंद हवा असेल तर बायकोला नेहमी कम्फर्टेबल फील करा. तुम्ही प्रेमाने पद्धत शिकवू शकता, पण बळजबरी कधीच करायची नाही. बळजबरी केली तर पुढच्या वेळी ती घाबरेल आणि पूर्ण प्रयत्न सोडून देईल. तिसरी सेन्सिटिव्ह गोष्ट ही आहे की अनेक पुरुष तोंडातच डिस्चार्ज करतात. जर तुमच्या बायकोला हे आवडत असेल आणि तिला काही त्रास नसेल तर ठीक आहे, पण ज्या महिलांना हे आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप वाईट अनुभव असू शकतो.
सीमनची टेस्ट आणि प्रीकमची टेस्ट वेगळी असते. बऱ्याच महिला तर प्रीकममुळेच कचरतात. म्हणूनच जोपर्यंत तिची पूर्ण संमती नसेल तोपर्यंत तिथे डिस्चार्ज करण्याचा विचारच सोडून द्या. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही चर्मोत्कर्षावर पोहोचत आहात तर लगेच थांबा किंवा तिला प्रेमाने सांगा. हा आदर तिला तुमच्याशी अधिक कनेक्टेड फील करवेल. हे लक्षात घ्या, जेव्हा एखादा पुरुष थांबतो, सांगतो, विचारतो, त्या क्षणी तिच्या मनात त्याच्याबद्दल जो आदर आणि विश्वास निर्माण होतो तो कोणत्याही जबरदस्तीने कधीच मिळत नाही. त्या एका क्षणाने नातं आणखी घट्ट होतं. आता खरा प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं. बघा, कन्व्हिन्स करण्याचा सर्वात पॉवरफुल मार्ग म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी. जे सुख तुम्हाला स्वतःला हवं आहे तेच सुख आधी तिला द्या. अनेकदा महिलांना योग्य माहिती नसते. त्यांच्या मनात फक्त नेगेटिव्ह गोष्टी भरलेल्या असतात. यामुळे किती आनंद मिळतो आणि शरीराच्या आत कशी एक्साइटमेंट निर्माण होते हे त्यांना माहीत नसतं. म्हणूनच आधी तुम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओरल द्या. त्यांना इतकं स्टिम्युलेट करा, इतकं प्रेम आणि मज्जा द्या की त्या पूर्णपणे रिलॅक्स्ड आणि खुश होतील. माझ्या अनेक क्लायंट्सनी मला सांगितलं की जेव्हा त्यांनी आपल्या बायकोला आधी पूर्ण सुख दिलं, तेव्हा नंतर जेव्हा त्यांनी प्रेमाने विचारलं की माझीही इच्छा आहे, तेव्हा त्यांच्या बायकोने कधीच नकार दिला नाही. उलट ती स्वतः पुढे आली. सायकॉलॉजी सांगते की जेव्हा एखाद्या बायकोला वाटतं की तुम्ही तिच्या आनंदाला तुमच्या आनंदापेक्षा जास्त प्राधान्य देताय, तेव्हा ती नॅचरली रेसिप्रोकेट करते. म्हणजेच बदल्यात तीही तुम्हाला तेच सुख देऊ इच्छिते. जर तुम्ही हायजीन मेंटेन कराल आणि त्यांना पूर्ण सुख द्याल तर ती कधीच इग्नोर करणार नाही. काही स्त्रिया खूप लाजाळू असतात. त्यांना शब्दात बोलता येत नाही, पण आतून त्यांनाही ती जवळीक हवी असते, ती ऊब हवी असते, तो विश्वास हवा असतो. त्यांची लाज घालवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना कम्फर्टेबल फील करा, प्रेमाने बोला, आपल्या फॅन्टसी शेअर करा, हळूहळू सुरुवात करा आणि बघा कसं तुमचं नातं नव्या उंचीवर पोहोचतं. कारण जेव्हा एखादी स्त्री खरोखर सुरक्षित वाटते, खरोखर आदर अनुभवते, तेव्हा ती स्वतःच उघडते. तिला कधीच बळजबरीने उघडायची गरज नसते. फक्त प्रेम, संयम आणि विश्वास हेच 3 हत्यार आहेत जे कोणतेही दार उघडतात. मित्रांनो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून खूप मोठा बदल घडवून आणतात. जेव्हा तुमच्या बायकोला वाटेल की तुम्ही तिचा आदर करताय, तिच्या आनंदाला प्राधान्य देताय आणि स्वतःही स्वच्छ आहात, तेव्हा ती केवळ तयारच होणार नाही, पण ही इंटिमेसी तुमचं नातं आणखी मजबूत करेल. लक्षात ठेवा, इंटिमेसी ही काही एकतर्फी गोष्ट नाही, ही दोघांच्या संमतीने आणि आनंदाने बनते. जर तुम्ही आजपासून हे बदल घडवून आणलेत तर तुमची फॅन्टसी तर पूर्ण होईलच, पण तुमचं संपूर्ण रिलेशनशिप एक नवं रूप घेईल. आणि हे नवं रूप म्हणजे फक्त बेडरूममधला बदल नाही, हा रोजच्या आयुष्यातला बदल आहे. जिथे ती तुमच्याकडे बघते तेव्हा तिच्या डोळ्यात कृतज्ञता असते, जिथे तुम्ही घरी आलात की ती हसते, जिथे रात्री दोघं जवळ येतात तेव्हा ती भिंत नसते, फक्त जवळीक असते, फक्त विश्वास असतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या बायकोची काळजी घ्या. धन्यवाद.